मित्रो नमस्कार. ऑलिम्पिक ही जगामध्ये सर्वात प्रतिष्ठेची समजली जाणारी स्पर्धा. यामध्ये आपल्या देशाची विनेश फोगाट हिनं स्पर्धेत भाग घेतला आणि ती सेमीफायनलला पोहोचली. आणि काय झालं, साऱ्या जगाचं लक्ष तिच्याकडे लागलं. याचं कारण म्हणजे काय, तिनं जे क्युबाच्या पैलवानला गुझमेनला हरवलं. तर आत्तापर्यंत त्या गुझमेनला कोणी 88 आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये कुणीही हरवलं नव्हतं. त्यामुळे या स्पर्धेला फार विशेष महत्त्व प्राप्त झालं होतं. आणि विनेशचं कांस्यपदक निश्चित झालं. पण त्याचप्रमाणे तिचं फायनलमध्ये गेल्यामुळे सुवर्णपदक पण मिळणार असं सर्व भारतीयांना आता वाटू लागलं होतं. आणि असं असताना नेमकं दुसऱ्या दिवशी काय घडलं? चला तर पाहूया पुढं काय घडलं या व्हिडिओमध्ये. दुसऱ्या दिवशी काय झालं की अचानक एक बातमी आली की 100 ग्रॅम वजन जास्त झाल्यामुळं विनेश फोगाटला स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं. आणि मग त्याच मंगळवार रात्री विनेश फोगाटचा प्रयत्न चालू आला की वजन कमी करायचं. तिनं आटोकाट प्रयत्न केला. प्रसंगी तिनं काय केलं, उपवास केला, काही खाल्लं नाही, पाणी पिलं नाही. आणि पण तिचं काही वजन कमी होत नव्हतं. याच मानसिक अवस्थेमध्ये, टेन्शनमध्ये ती रात्रभर होती. दुसऱ्या दिवशी जेव्हा तिला या स्पर्धेतून बाहेर केलं, तेव्हा तिला डिहायड्रेशनमुळे चक्कर आली आणि तिला ह्याच्यामध्ये ॲडमिट करावं लागलं दवाखान्यात. आणि खरं तर थोडीशी चूक झाली, तिचं स्वप्न भंगलं सुवर्णपदक मिळवायचं. अशा प्रकारे जर एखाद्या थोड्याशा चुकीने जर एखादी संधी हुकली, अशी संधी चांगली, तर त्या खेळाडूला फार दुःख होतंच. पण खेळाडूचं नुकसान होतं, त्याबरोबर देशाचं पण नुकसान होतं. कारण देशाने बरेच प्रयत्न केलेले असतात, बराच खर्च केलेला असतो. तर एखाद्या स्पर्धेत जर विजयी व्हायचं असेल, पदक मिळवायचं असेल, तर त्या स्पर्धेत जिंकण्याच्या उद्देशानं सर्व तयारीनेच उतरावं लागतं. त्यासाठी जिद्द पाहिजे, मेहनत पाहिजे, चिकाटी पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे योग्य त्या मार्गदर्शनासाठी किंवा प्रशिक्षणासाठी योग्य तो अनुभवी प्रशिक्षक मिळणे फार महत्त्वाचं असतं. अशा एकत्रित सांघिक प्रयत्नाने एखादा खेळाडू चांगलं यश मिळवू शकतो, पदक मिळवू शकतो. तर मित्रो, आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. आणि आपण नवीन असाल तर चॅनलला फॉलो करा. नमस्कार.